श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 13 डिसेंबर 2023. मार्गशीर्ष महिन्याला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आज देव दीपावली सुद्धा आहे. या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्या कुटुंबाच्या, पतीच्या, मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे. त्या वस्तूवरती आपल्याला कोणती सेवा करायची, नंतर त्या वस्तूचं काय करायचंय, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर देव दिवाळी, या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते असे मानले जाते. या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आलेले आहेत अशी ही समजूत आहे. या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान करणे पवित्र आणि पुण्य देणारे मानले जाते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो. यंदा 13 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. या महिन्याचा पहिला दिवस प्रतिपदेचा, तोच दिवस देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो. आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू होतो. भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात. त्यावेळी चातुर्मासही संपतो. म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने सर्व देवदेवतांचे स्मरण हा देव दिवाळी सणाचा हेतू असतो. आपल्याकडे 33 कोटी देव अशी संकल्पना आहे. यात कोटी हा शब्द मराठीत नसून संस्कृतातील आहे. संस्कृत भाषेमध्ये कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे: ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी 33 देवांना कार्यभार सोपवला. त्यामध्ये 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती असे 5 थर आहेत. प्रत्येकाचे कार्य भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले. असे एकूण 33 प्रकार झाले. त्याला 33 कोटी देव संबोधण्यात आले. अशा या सर्व देवांचे स्मरण म्हणजे देव दिवाळी किंवा जिला आपण देव दीपावली सुद्धा म्हणतो. तर आजच्या या शुभ दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्या मुलांच्या, पतीच्या प्रगतीसाठी आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. तर बघा, मार्गशीर्ष महिन्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. ही वस्तू आपण कापुरासोबत जाळल्यामुळे आपण देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आवाहन करत असतो. तिला आपल्या घरामध्ये अखंड स्थिर राहण्यासाठी आमंत्रण देत असतो. आजपासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. तसं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर देवी लक्ष्मीची उपासना करावी. मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करावं. आता जे गुरुवारचं व्रत करत नसतील, उपवास करत नसतील, त्यांनी देखील या छोट्या छोट्या सेवा उपासना करून देखील देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर अखंड ठेवता येईल. तर बघा, आजच्या दिवशी देवांची दिवाळी असल्याने आपल्याला 5, 7 किंवा 9 या संख्येने आपल्या घरासमोर दिवे प्रज्वलित करायचे असतात. देवांची दिवाळी असल्याने आपल्याला दीप प्रज्वलित करून ही दिवाळी साजरी करायची आहे. तर बघा, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी शुद्ध गाईच्या तुपाचे म्हणा किंवा तेलाचे दिवे तुम्ही प्रज्वलित करू शकता. जर 5 दिवे तुम्ही प्रज्वलित करणार आहात तर यातील 2 दिवे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लावायचे आहेत आणि 2 दिवे तुम्हाला तुळशी समोर लावायचे आहेत आणि 1 दिवा तुम्हाला देवासमोर प्रज्वलित करायचा आहे. असे 5 दिवे लावून तुम्ही देव दीपावली साजरी करू शकता किंवा तुम्ही 7, 9 या संख्येने सुद्धा दिवे प्रज्वलित करून घरासमोर ते लावू शकता. यामुळे तुम्हाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल. आता यानंतर जो आपल्याला उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. यामुळे आपल्या पतीची, मुलांची प्रगती होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे. कारण आपल्या घरामध्ये जर कष्ट करून, मेहनत करूनही पैसा टिकत नसेल, तो स्थिर राहत नसेल, आपल्या पतीची, मुलांची प्रगती होत नसेल, त्यासाठी हा छोटासा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवू शकतो. काही दोष असतील तर ते नाहीसे करू शकतो. तर आता सांगितल्याप्रमाणे देव दिवाळी निमित्त आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे. त्यानंतर देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. देवघरासमोर एक आसन टाकून आपल्याला बसायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याआधी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा. कारण लक्ष्मी प्राप्तीची ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस शुद्ध गाईचा तुपा लावावा. त्यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे. आता या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्यात. कारण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता खिचून घेण्याची क्षमता ही जास्त असते. 3 ते 4 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला अख्ख्या 3 लवंगा घ्यायच्या आहेत. फूल असलेल्या घ्यायच्या आहेत. तुटलेल्या, फुटलेल्या नसाव्यात आणि लवंगांसोबतच आपल्याला 3 अख्ख्या वेलची देखील घ्यायच्या आहेत. आता कापूर प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये ह्या लवंगा आणि वेलची आपल्याला टाकायच्या आहेत. त्यावरती आपल्याला जी सेवा करायची आहे ती म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला श्री सूक्तमचं एक वेळा पठण करायचं आहे.
श्री सूक्तमचं पूर्ण पठण होईपर्यंत त्या 3 कापराच्या वड्या ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या विजता कामा नयेत, यासाठी आपल्याला जास्तीच्या कापराच्या वड्या आपल्या जवळ ठेवायच्या आहेत. एका वाटीमध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे, चमचा घ्यायचा आहे, जेणेकरून जर त्या कापराच्या वड्या विजत असतील तर त्यामध्ये परत आपल्याला कापराची वडी टाकता येईल, तूप टाकता येईल, जेणेकरून श्री सूक्तमचं पठण पूर्ण होईपर्यंत, आपली सेवा पूर्ण होईपर्यंत तो कापूर जळत राहील. यासोबतच आपल्याला यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला कालभैरवाष्टकचं पठण करायचं आहे 1 वेळा. म्हणजे श्री सूक्तम तुम्हाला 1 वेळा पठण करायचं, त्यानंतर महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे, 1 वेळा तुम्हाला कालभैरवाष्टकचं पठण करायचं. श्री सूक्तमचं पठण केल्यामुळे तुमच्या पतीची, मुलांची प्रगती होण्यासाठी मदत होईल. कालभैरवाष्टकचं पठण केल्यामुळे जीही नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष तुमच्या घरामध्ये असतील ते निघून जाण्यासाठी मदत होईल. आता त्यानंतर तुम्हाला ती जी पंती आहे, मातीचं भांडं आहे, संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. तोपर्यंत कापूर आपल्याला विझू द्यायचा नाही. सांगितल्याप्रमाणे कापराच्या वड्या त्यामध्ये टाकत राहायच्या आहेत. आपण यावरती सेवा केलेली आहे आणि जी ही सकारात्मक ऊर्जा तयार झालेली आहे ती संपूर्ण घरामध्ये आपल्याला पसरवायची असेल तर ती पूर्ण पंती जी आहे घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवायची, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून. त्यानंतर संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर मग आपल्याला जी रक्षा त्यामध्ये तयार होईल ती रक्षा आपल्या मुलांच्या, पतीच्या कपाळी लावायची आहे. यावरती आपण श्री सूक्तमची सेवा केलेली आहे. महालक्ष्मीचे कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहावेत यासाठी आपल्याला ती रक्षा आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांच्या कपाळी लावायची आहे. आता त्यानंतर ह्या ज्या वस्तू आपण यामध्ये जाळलेल्या आहेत त्याचं काय करायचं आहे, तर बघा ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्यात. रात्रभर आपल्याला देवासमोरच त्या वस्तू तशाच ठेवायच्या आहेत. किंवा तुम्ही तुमच्या घराच्या आसपास एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या भोवती ही रक्षा टाकून देऊ शकता. तर बघा आज देव दीपावली आहे, खूप शुभ दिवस आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस आहे. देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी निश्चितपणे आपण हा उपाय करावा आणि अनुभव नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करावा. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.